दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मोराळे येथे दत्त मंदिरामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली तृतीयपंथी आणि जोगती समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत तृतीयपंथी आणि जोगती समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिला। दत्त मंदिरामध्ये राहणाऱ्या तथाकथित भोंदू बाबाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली। तृतीयपंथी आणि जोगती समाजातील ज्येष्ठ गुरूंचा संशयास्पद मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष ही घटना त्यांच्या समाजातील एका व्यक्तीने कथितपणे घडवून आणण्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर मंदिरात असलेल्या तथाकथित भोंदू बाबाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले। सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये तृतीयपंथी आणि जोगती समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटलंय की मंदिरामध्ये अंधश्रद्धेच्या आड भोंदू बाबा तृतीयपंथी आणि जोगती समाजात फूट पाडण्याचा तसंच आर्थिक स्वार्थासाठी गुरूंना संपविण्याचं षडयंत्र करत आहेत। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी निवेदन देताना तृतीयपंथी आणि जोगती समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते। या निवेदनात असं म्हटलंय की अगर योग्य तो न्याय मिळाला नाही तर उग्र अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सोशल मीडियावर ते व्हिडिओ पाठवलेला आहे। हो इथे माझं नाव शमानादार सोलापूरकर। आज 2 वर्षापूर्वी 3रा वर्ष चालू आहे। माझे गुरु श्याम नाईक सोलापूर यांचं निधन झाला। त्यांचं निधन सोलापूर रुग्णालयात झालेलं आहे। त्यांच्या आजारानं निधन झालेलं आहे। आजारानं निधन झालेलं आहे तासगाव तालुका जिल्हा सांगली। तिथे एक गाव आहे मोराळ म्हणून, तिथं दत्त महाराजांचं मठ आहे। दत्त महाराजांच्या मठात एका 14 वर्षीय मुलाच्या अंगात येऊन मी श्याम नाईक आहे 70 तोळे दागिन्यासाठी माझ्या चेल्यानं मला विष घालून जीवे मारून संपवण्यात आले असं त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सोशल मीडियावर। तर मी ह्या गोष्टीचा पहिला तर निषेध करते। त्या गोष्टीचा त्यांनी जे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्या गोष्टीचा निषेध करते मी संपूर्ण जोगती समाजाच्या अनुषंगानं। आता सध्याला आम्ही निवेदन दिलं, कालही दिलेलं आहे। सांगली जिल्ह्यात पण काल निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना। आता कलेक्टर साहेबांना पण आमचा हात जोडून कळकळीची विनंती आहे की माझ्या गुरुला कुणी न मारता त्यांच्या आजारास्पदानं निधन झालेलं आहे। परंतु माझे गुरु सोलापूर जिल्ह्याचे गादीपतीचे अधीक्षक होते। त्यांनी मोठे समाजाचे धर्मगुरू होते आमचे सगळे। आम्ही त्यांचे चेला, आम्ही त्यांचे शिष्य आहोत। माझ्या गुरुचं धर्मानुसार त्यांनी नाव घेऊन त्यांनी जे सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल केलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे। मी या गोष्टीचा पण निषेध करते। आणि आमच्या नावची बदनामी झालेली आहे, माझ्या गुरुच्या नावची बदनामी झालेली आहे। तर संपूर्ण जोगती समाजाचं मन आमचं दुखवलेलं आहे। कळकळीची विनंती आहे कलेक्टर साहेबांना ह्या गोष्टीचा शोध लावावा आणि ज्या माणसांनी हे कारस्थान केलेलं आहे त्यांना कठोर ते कठोर शिक्षा आणि कारवाई करण्यात यावी हे सगळ्या जोगती समाजातर्फे मी नम्रपूर्ण विनंती करते। कलेक्टर साहेबांना, माननीय SP साहेबांना सगळ्यांना विनंती करते की ह्या जे त्यांनी कारस्थान रचलेलं आहे त्याची शोधता घ्यावी आणि आमच्या गोष्टीची दखल घ्यावी। अन्यथा आमरण आम्ही उपोषणाला बसू किंवा आंदोलन करू। कायदा सगळ्याला सरसामान्य कायदा आहे। बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी कायदा सगळ्यांना ठेवलेला आहे। त्या कायद्याच्या अंतर्गत आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये सरकारने आणि पोलीस प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य करावे हे मी त्यांचा आभार मानते। विनंती करते त्यांना की आमच्या सपोर्टला राहावं, आम्हाला सहकार्य करावा। अन्यथा सगळं जोगती समाज मिळून उग्रपणेचं आंदोलन करू किंवा आमचे जीव तर आता सध्याला नाहीत। आम्ही असूनही नसल्यावानी आहेत। आमच्या गुरूंची जेव्हा बदनामी झाली तर आमचीही झाल्यावानी आहे। उग्रपणेचं आंदोलन पण करू, आमरण उपोषण पण करू। याच्यानंतर कायदा जिम्मेदार असेल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।